नमस्कार मंडळी. ऋतू कोणताही असो असे पौष्टिक लाडू बनवून खाल्लेच पाहिजेत. ऋतू बघण्याची गरज नाही. सतत जरी बनवलात तरी चालेल. अतिशय प्रोटीनयुक्त हे लाडू आहेत, कॅल्शियमयुक्त आहेत आणि शरीरासाठी खूप फायदेशीर लाडू आहेत. प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. खूपच फायदेशीर आहे. त्याचे खूप गुणकारी फायदे आहेत. आता हे बरेच फायदे मी तुम्हाला सांगत बसणार नाही. असं सांगत जर बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर बघू शकताय मस्त तामझाम न करता मी जास्त इथं मी लाडू बनवून तयार केलेले आहेत. आता हे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत म्हणू शकताय. थोडेसेच वापरलेले होते पण त्याच्यामध्येही मी पिठाचा वापर वगैरे केलेला आहे. तुपात भाजून हे लाडू बनवलेले आहेत. जास्त तुपाची सुद्धा गरज नाही. जास्त तूपसुद्धा वापरलेलं नाही. 1 ते 1.5 वाटीचा प्रमाण इतका मी तुपाचा वापरलेला आहे. बघू शकताय मस्त असे प्रोटीनयुक्त लाडू बनवण्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली होती. बरं आता जाड तळाचीच कढई घ्या. ह्या ठिकाणी कढई हलकी गरम झाली पाहिजे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. एकदम लो ठेवायची आहे म्हणू शकताय. तर मी तूप घालून घेतलेलं आहे. तूप थोडंसं अर्धवट वितळलं की मग याच्यामध्ये खारीक घेतली होती आणि त्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत आणि आतलं जे बी आहे ते टाकून दिलेलं आहे. आता याला खमंग असं 1-2 मिनटावर भाजून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकताय खारीक आता भाजून झालेली आहे. काढून देऊया. आता त्याच तुपामध्ये मी काजू घेतलेले आहेत आणि बदाम घेतलेले आहेत. आता पाऊण वाटी इतकं मी काजू बदाम घेतलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही काजू बदामचं प्रमाण वाढवू शकताय तर आवडत असेल तर तुम्हाला, किंवा जास्त प्रमाणात जर बनवत असाल तर तुम्ही वाढवू शकता. आता हे सुद्धा 2 मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे. हलके डाग दिसले की काजूला लगेच काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी इथं थोडंसंच दाखवत आहे तुम्हाला. आता काजू बदाम काढून द्यायचा आहे एका बाउलमध्ये. आता याच कढईमध्ये आपण जे सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत पातळसर, ते टाकून घ्यायचं आहे आणि सतत असं परतत राहायचं आहे आणि हलका ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. जास्त कलर येऊ द्यायचा नाही खोबऱ्याला, किंवा लाडू खाते वेळेस असं वेगळी चव लागते त्याची. तर बघू शकता हलका कच्चेपणा जाण्यासाठी मी हलका ब्राऊन कलर येऊ दिलेला आहे खोबऱ्याला. थोडंसं तूप कमी पडेल म्हणून मी थोडंसं तूप चमचाभर टाकलेलं होतं. आता इथं बघू शकताय मस्त असं भाजून झालेलं आहे. खोबरंसुद्धा आता काढून घ्यायचं आहे. आता आपण डिंक भाजून घेणार आहोत किंवा तळून घेणार आहोत म्हणू शकताय. आता मी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे डिंक. तर डिंकाचा प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकताय. तर मला आवडतो त्याच्यामधलं डिंक म्हणून मी थोडंसं जास्तच प्रमाण घेतलेलं आहे. तर थोडं घालून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे किंवा तळून घ्यायचं आहे म्हणू शकताय. मस्त असं डिंक फुलली की काढून द्यायचं आहे आणि हातानंच त्याला चुरून घ्यायचं आहे. तर आता इथं सगळेच दिनस भाजून झालेले आहेत आपले. फक्त खसखस आणि मी मगज बी भाजून घेतलेलं नाही. आता मीडियम जार घेतलेला आहे मिक्सरचा आणि भरडसर वाटून घ्यायचा आहे आपल्याला. जर तुमच्या घरी वृद्ध असतील तर तुम्ही थोडंसं बारीक वाटलात तरी चालेल. पहिल्यांदा काजू बदाम असं भरडसर वाटून घेतलेलं आहे. दाताखाली असं काजू बदाम आले की थोडंसं चव छान लागते. आता त्याच्यामध्येच थोडंसं खोबरं आणि थोडीशी खारीक मिक्स करून दळून घ्यायची आहे किंवा वाटून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून बारीक अशी वाटली जाईल. खारीक आणि खोबरंसुद्धा वाटून झालेलं आहे. बाकीचाही घाणा मी अशाच पद्धतीनं वाटून घेतलेला आहे. आणि आता इथं बघा डिंक घेतलेलं आहे एका ताटामध्ये तळलेलं आणि ते हातानं असं चुरून घ्यायचं आहे. जर हातानं चुरत नसेल तर भरडसर भरडून घेतलं तरी चालेल मिक्सरला. तर बघू शकता इथं मी डिंकसुद्धा एका बाजूला काढून दिलेला आहे. या मोठ्या टोपलं घेतलेलं आहे म्हणजे एकजीव करायला मदत होईल. आणि आता इथं बघू शकताय. आता तुपाचा प्रमाण सांगायचं झालं तर सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे 1 ते 1.5 वाटी इतकं. आता इथं मी अर्धी वाटी तूप घातलं होतं, नंतर मी थोडं तूप घातलेलं आहे या ठिकाणी. मग सगळंच मिळून पाऊण वाटी इतकं होईल. तर आता पाऊण वाटी तुपामध्ये आणि मी इथं 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आता गव्हाच्या पिठाने खूप छान चव पण येते आणि प्रोटीनयुक्त आहे म्हणून मग मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे या ठिकाणी. आता या पिठातला
कच्चेपणा जाईपर्यंत किंवा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे आणि मीडियम गॅस करून भाजत राहायचं आहे. बघू शकता एक 5 ते 7 मिनिटांनी मस्त असा कलर आलेला आहे. आणखीन आपल्याला ब्राऊन कलर करायचा आहे आणि हलकं एक चमचा तूप वाढवायचं आहे या ठिकाणी. तर तूप सुटायला लागलं की समजून जायचं याच्यातला कच्चेपणा किंवा हे पीठ आता भाजून झालेलं आहे. कमीत कमी 15 ते 17 मिनटं भाजून झाल्याच्या नंतर मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि आता याला काढून द्यायचं आहे. आणि आता कढईमध्ये गूळ, आता गुळाचं प्रमाण सांगायचं झालं तर गोडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय. मी इथं बघून घातलेला आहे, म्हणजे खारीक पण गोड असते आणि जास्त गोड या लाडूंमध्ये ठेवलं की तोंड धरतं, नंतर एखादा लाडूसुद्धा खायला होत नाही, म्हणून मी थोडासा गोडाचा प्रमाण मीडियम ठेवलेला आहे. आता इथं कमीत कमी मी 20 रुपयाचा जो गूळ असतो ना तो तेवढाच वापरलेला आहे या ठिकाणी. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे 2-4 चमचे आणि याला गूळ वितळेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. असं 3 ते 4 मिनटात गूळ वितळून झालेला आहे. फक्त वितळेपर्यंतच थांबायचं आहे आपल्याला. आणि आता एका गाळणीने आपल्याला गूळ गाळून घ्यायचा आहे, गुळाचा पाक, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये काही गुळामधला कचरा वगैरे असेल तर वरतीच राहतो. तर मी थोडं करून वापरलेला आहे. तर पुढं चालून मी दाखवणार सुद्धा आहे की कितपत आपला पाक उरलेला आहे. आता इथं गरम आहे म्हणून मी कलत्याने एकजीव करायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण. आता इथं मी खसखस न भाजताच टाकलेलं आहे, तुम्ही भाजूनसुद्धा टाकू शकताय. मगच मी असेच टाकून दिलेले आहेत, तर तुम्ही भाजूनसुद्धा टाकू शकताय. एकजीव करायचा आहे आणि पूर्णपणे याला थंड करून घ्यायचा आहे एकजीव झाल्याच्या नंतर. आता इथं थंड झाल्याच्या नंतर मिश्रण हाताने एकजीव करायचं आहे, म्हणजे जेणेकरून गूळ सगळीकडे लागू होईल. तर आता थंड झालेलं आहे, मिश्रणसुद्धा एकजीव झालेला आहे आणि मस्त असे लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला. बघू शकताय साईज तुम्ही मोठी छोटी आवडीप्रमाणे ठेवू शकताय. बघू शकताय मस्त असे लाडू वळून घेतलेले आहेत. आता इथं गुळाचा पाकसुद्धा दाखवत आहे मी तुम्हाला, एवढाच उरलेला आहे, 1-2-3 चमचे. मस्त असे लाडू आता तयार झालेले आहेत. मी व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. परत भेटू दुसऱ्या रेसिपीमध्ये.